नमस्कार आणि आपल्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण ख्रिस्ती धर्मशास्त्रातल्या एका खूप मोठ्या आणि खरं तर गोंधळात टाकणाऱ्या कोड्यांपैकी एकाची उकल करणार आहोत. हे कोडं असं आहे की एका ठिकाणी येशू म्हणतो, पिता माझ्यापेक्षा मोठा आहे, पण दुसऱ्या अनेक ठिकाणी तो पित्याच्या बरोबरीचा असल्याचा दावा करतो. मग ही दोन्ही विधानं एकाच वेळी खरी कशी असू शकतात? या प्रश्नामुळे शतकानुशतके वादविवाद झाले आहेत. आपल्या स्रोतांमध्ये यावर दोन मुख्य मतं मांडली आहेत, जी या नात्याकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. आज आपलं ध्येय हेच आहे की या दोन्ही बाजू समजून घेणे, त्यांच्या युक्तिवादांच्या मुळाशी जाणं आणि हे धर्मशास्त्रीय रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करणं. चला तर मग या गुंतागुंतीच्या पण तितक्याच आकर्षक विषयाचा सखोल अभ्यास करूया. तर आपल्या स्रोतांमधला जो मूळ प्रश्न आहे तो हा आहे की देव पिता आणि देवपुत्र यांच्यात कायमस्वरूपी श्रेष्ठ कनिष्ठ असं काही क्रम आहे का? पहिलं मत म्हणतो हो आहे. ते म्हणतात की पिता नेहमीच पुत्रापेक्षा श्रेष्ठ असतो. आपण इथूनच सुरुवात करूया. या मताचा सर्वात मोठा आधार काय आहे? या मताचा सर्वात मोठा आणि थेट आधार म्हणजे खुद्द येशूचे शब्द. योहान रचित शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायात तो त्याच्या शिष्यांना सांगतो की तो त्यांना सोडून पित्याकडे जाणार आहे आणि मग म्हणतो, पिता माझ्यापेक्षा थोर आहे. या मताच्या समर्थकांसाठी हे वाक्य म्हणजे अंतिम सत्य आहे. त्यांच्या मते येशूने स्वतःच त्यांच्या नात्यातील क्रम स्पष्ट केला आहे. हे तर खूपच स्पष्ट वाटतं की नाही? म्हणजे जर येशू स्वतः हे म्हणत असेल तर मग त्यावर वाद घालण्यासारखं काय आहे? पण या मताचे समर्थक फक्त याच वाक्यावर अवलंबून आहेत की त्यांच्याकडे आणखी काही आधार आहेत? नाही, त्यांच्याकडे आणखीही मुद्दे आहेत. एक महत्त्वाचा तर्क पाठवणारा आणि पाठवलेला यांच्या नात्यावर आधारित आहे. संपूर्ण शुभवर्तमानात आपण वाचतो की पित्याने पुत्राला जगात पाठवले आणि सामान्य तर्कानुसार जो पाठवतो तो नेहमीच ज्याला पाठवले जाते त्याच्यापेक्षा अधिकाराने मोठा असतो. अच्छा. हो, एका राजदूतापेक्षा राजा मोठा असतो. त्याच न्यायाने पिता पुत्रापेक्षा मोठा आहे असा युक्तिवाद केला जातो. हा मुद्दाही तर्काला धरून आहे. म्हणजे एका बाजूला येशूचे थेट शब्द आणि दुसऱ्या बाजूला अधिकाराच्या रचनेचा तर्क. पण आपल्या स्रोतांमध्ये आणखी एका वचनाचा उल्लेख आहे जे भविष्यकाळाबद्दल बोलतं. 1 करिंथकर 15:28. ते या मताला कसं बळ देतं? हो, हे वचन खूप महत्वाचं आहे. यात पौल लिहितो की जेव्हा सर्व गोष्टी पुत्राच्या अधीन केल्या जातील, म्हणजे जेव्हा पुत्र सर्व शत्रूंवर विजय मिळवेल, तेव्हा तो स्वतः पित्याच्या अधीन होईल, जेणेकरून देवच सर्व काही होईल. या मतानुसार पुत्र स्वतः पित्याच्या अधीन होईल हे वाक्य त्यांच्यातील कायमस्वरूपी श्रेष्ठ कनिष्ठ संबंधाकडे निर्देश करतं. म्हणजे जरी पुत्राला प्रचंड अधिकार दिला गेला असला तरी अंतिम अधिकार पित्याकडेच राहतो आणि पुत्र कायम त्याच्या अधीन राहील. थांबा, पण यामुळे त्रैक्याच्या मूळ संकल्पनेला धक्का बसतं? बरोबर. हाच तर कळीचा मुद्दा आहे, ज्यात पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही समान आहेत असं मानलं जातं. हो, मग जर पुत्र कायमचाच अधीन असेल तर ते समान कसे? यावर या मताचे समर्थक काय म्हणतात? हाच या चर्चेतला खरा मुद्दा आहे. या मताचे समर्थक म्हणतात की समानता आणि अधीनता या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकतात. ते म्हणतात की पुत्र देवत्वात पित्याच्या समान आहे, पण भूमिकेत आणि अधिकारात तो पित्याच्या अधीन आहे. अच्छा. त्यांच्या मते ही अधीनता त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. स्रोतामध्ये अब्राहम आणि लेवीचं उदाहरण दिलं आहे. लेवी अब्राहमाच्या वंशातून आला म्हणून अब्राहम लेवीपेक्षा मोठा होता. त्याचप्रमाणे पुत्र पित्यापासून जन्मलेला आहे म्हणून पिता पुत्रापेक्षा मोठा आहे. ही केवळ तात्पुरती भूमिका नाही तर त्यांच्या नात्याचं मूळ स्वरूप आहे असं ते मानतात. ओके, बरं. हा युक्तिवाद असा आहे की येशूचे शब्द, अधिकाराची रचना आणि भविष्यकाळातील अधीनता या सगळ्यावरून असं दिसतं की त्यांच्यात एक कायमची उतरंड आहे. हा दृष्टिकोन खूपच तर्कशुद्ध आणि मजबूत वाटतोय, पण मला वाटतं या कथेला एक दुसरी बाजूही आहे जी या सर्व पुराव्यांकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहते. अगदी बरोबर. आणि इथेच ही चर्चा खऱ्या अर्थाने रंजक बनते. दुसरं मत या सगळ्याकडे एका वेगळ्याच चष्म्यातून पाहतं. त्यांच्या मते पिता आणि पुत्र हे केवळ देवत्वातच नाही तर प्रत्येक बाबतीत मूलतः आणि सार्वकालिकरित्या समान आहेत. त्यांच्यात कोणताही श्रेष्ठ कनिष्ठ भेद नाही. मग येशूच्या पिता माझ्यापेक्षा थोर आहे या वाक्याचं ते काय स्पष्टीकरण देतात? आणि 1 करिंथकरमधल्या अधीनतेच्या वचनाचं काय? या मतानुसार हे कसं शक्य आहे? ह्याचं उत्तर एका अत्यंत सखोल धर्मशास्त्रीय संकल्पनेत दडलेलं आहे. या मतानुसार
पुत्राची अधीनता ही तात्पुरती आणि स्वेच्छेने स्वीकारलेली होती. फिलिपायकरांस पत्र अध्याय 2 मध्ये याचं सुंदर वर्णन आहे. तिथे म्हटलं आहे की पुत्र देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने देवासोबतची समानता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली नाही. एक मिनिट थांबा. स्वतःला रिक्त करून ही कल्पनाच खूप मोठी आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? त्याने स्वतःमधलं देवत्व सोडून दिलं होतं की फक्त ते वापरण्याचं थांबवलं होतं? यावर श्रोतांमध्ये अधिक माहिती आहे का? कारण हेच या कोड्याचं उत्तर वाटतंय. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. स्वतःला रिक्त करणे किंवा केनॉसिस याचा अर्थ त्याने देववशनं सोडून दिलं असा नाही, अच्छा. तर त्याने देवाच्या अधिकारांचा आणि गौरवाचा वापर स्वेच्छेने बाजूला ठेवला. विचार करा, एक राजा आहे जो आपल्या राज्याचा कारभार चालवतो, पण तो स्वतःहून काही काळासाठी एका सामान्य सैनिकाचं जीवन जगायचं ठरवतो. तो सैनिकाचे कपडे घालतो, त्यांच्यासोबत राहतो, त्यांच्यासारखेच आदेश पाळतो. या काळात तो राजा नाही का? नाही, तो राजाच आहे. तो राजाच आहे, पण त्याने राजा म्हणून मिळणारे हक्क आणि अधिकार स्वेच्छेने बाजूला ठेवले आहेत. पुत्राने तेच केलं. वा, हे उदाहरण खूपच स्पष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे श्रेष्ठत्व फक्त एका भूमिकेपुरतं होतं, त्यांच्या मूळ स्वभावात किंवा अस्तित्वात नव्हतं. हा तर संपूर्ण दृष्टिकोन बदलणारा मुद्दा आहे. याचा अर्थ असा की ते एका नाटकातील पात्रांसारखे होते, जिथे एक राजा असतो आणि एक सैनिक, पण पडदा पडल्यावर दोघंही समान अभिनेते असतात. अगदी तसंच. आणि म्हणूनच या दृष्टिकोनात 2 महत्त्वाचे शब्द वापरले जातात: कार्यात्मक आणि अस्तित्वात्मक. पहिल्या मतानुसार पुत्राची अधीनता अस्तित्वात्मक आहे, म्हणजे त्याच्या अस्तित्वाचाच भाग आहे. पण दुसऱ्या मतानुसार ही अधीनता केवळ कार्यात्मक होती. कार्यात्मक. हो, म्हणजे मानवजातीच्या तारणाच्या कार्यासाठी, त्या विशिष्ट भूमिकेसाठी स्वीकारलेली होती. त्याचं अस्तित्व पित्यापेक्षा कमी दर्जाचं नाही, पण त्याने एक विशिष्ट कार्यासाठी स्वतःहून अधीनता स्वीकारली. म्हणूनच जेव्हा येशू म्हणाला, पिता माझ्यापेक्षा थोर आहे, तेव्हा तो एक मनुष्य म्हणून पित्याच्या अधीन राहून आपलं कार्य करणाऱ्या पुत्राच्या भूमिकेतून बोलत होता. हे अविश्वसनीय आहे. यामुळे त्या वचनाचा संपूर्ण अर्थच बदलून जातो. पण मग या समानतेसाठी काही शास्त्रीय पुरावे आहेत का, जसे पहिल्या मतासाठी होते? हो, नक्कीच आहेत. येशू स्वतः म्हणतो, जगाच्या स्थापनेपूर्वी जे गौरव माझं तुझ्यासोबत होतं, त्याने तू मला गौरवान्वित कर. यावरून दिसतं की त्याचं गौरव पित्याच्या गौरवाच्या बरोबरीचं होतं. याशिवाय कलस्यकरांस पत्र 1:16 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व वस्तू त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाल्या आहेत. जो निर्माता आहे तो निर्मितीचा भाग असू शकत नाहीये. तो पित्याप्रमाणेच सृष्टीचा निर्माता आहे. यावरून त्यांची समानता सिद्ध होते. याच कलस्यकरांस पत्रात त्याला सर्व सृष्टीमध्ये ज्येष्ठ असंही म्हटलं आहे. आता ज्येष्ठ या शब्दावरून असा गैरसमज होऊ शकतो की तो सृष्टीतला पहिला निर्माण झालेला जीव होता. हा शब्द दुसऱ्या मताच्या विरोधात जात नाही का? हा एक खूप सामान्य गैरसमज आहे आणि आपला स्रोत यावर खूप छान प्रकाश टाकतो. इथे ज्येष्ठ म्हणजे फर्स्ट बॉर्न या शब्दाचा अर्थ पहिला निर्माण झालेला असा नाहीये. त्या काळात ज्येष्ठ या शब्दाचा अर्थ सर्वात महत्त्वाचा किंवा वारस असाही होत असे. तो सृष्टीचा वारस आहे. पण त्याहूनही महत्त्वाचा अर्थ म्हणजे तो सृष्टीचा मूळ नमुना किंवा आद्य रूप म्हणजे प्रोटोटाईप आहे. आद्य रूप म्हणजे एक ओरिजिनल मॉडेल ज्याच्यावरून बाकीच्या कॉपी बनवल्या जातात. अगदी बरोबर. तो एक परिपूर्ण नमुना आहे ज्याच्यासारखे बनण्यासाठी संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. म्हणूनच म्हटलं आहे की सर्व वस्तू त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाल्या. तो सृष्टीचा आरंभ आणि अंतिम ध्येय दोन्ही आहे. देव म्हणून तर सृष्टी त्याचीच होती, पण सृष्टीचा प्रतिनिधी म्हणून वारसा हक्क सांगण्यासाठी त्याला सृष्टीचा भाग बनावे लागले. हा विचार खूपच सखोल आहे. बापरे, म्हणजे जन्म दिला किंवा ज्येष्ठ या शब्दांचा संबंध त्याच्या निर्मितीशी नाहीच, तर त्याच्या भूमिकेशी आणि अधिकाराशी आहे. आपल्या स्रोतामध्ये प्रेषितांची कृत्य 13.33चाही उल्लेख आहे, जिथे पिता पुत्राला म्हणतो, आज मी तुला जन्म दिला आहे. या वाक्याने तर अजूनच गोंधळ वाढतो. याचा अर्थ काय? हे वाक्य तर आणखी एक मोठं रहस्य उलगडतं. स्रोतानुसार आज मी तुला जन्म दिला आहे या वाक्याचा संबंध त्याच्या सार्वकालिक उत्पत्तीशी किंवा पृथ्वीवरच्या जन्माशी नाही, तर त्याच्या पुनरुत्थानाशी आहे. काय सांगताय? पुनरुत्थानाशी?
म्हणजे मृत्यूतून पुन्हा उठल्यानंतर त्याला जन्म दिला असं म्हटलंय. हे तर मी कधी विचारच केला नव्हता. होय, त्याचं पुनरुत्थान हेच सिद्ध करतं की तो देवाचा पुत्र आहे. पापावर आणि मृत्यूवर विजय मिळवून तो सृष्टीचा ज्येष्ठ किंवा पहिलं फळ ठरला. त्याच्या पुनरुत्थानामुळेच तो सृष्टीचा वारस म्हणून सिद्ध झाला. त्यामुळे जन्म दिला याचा अर्थ निर्माण केला असा होत नाही, तर देवाचा पुत्र म्हणून गौरवाने स्थापित केले असा होतो, असे हे मत मांडतं. तर आपण आतापर्यंत 2 पूर्णपणे भिन्न चित्र पाहिली आहेत. एक जिथे पिता आणि पुत्र यांच्यात एक कायमची अधिकार रचना आहे, आणि दुसरं जिथे ते मूलतः समान आहेत, पण पुत्राने एका विशिष्ट कार्यासाठी स्वेच्छेने आणि तात्पुरती अधीनता स्वीकारली. असं दिसतंय की आपला मूळ स्रोत या दुसऱ्या मताकडे अधिक झुकलेला आहे. हो, हे खरं आहे. स्रोत स्पष्टपणे मांडतो की पुत्राची अधीनताही त्याच्या मनुष्य रूपातील भूमिकेचा भाग होती. आता आपण 1 करिंथर 15 कडे परत येऊया. तिथे म्हटलं आहे की कार्य पूर्ण झाल्यावर तो राज्य पित्याला सोपवेल आणि स्वतः अधीन होईल. पण या दुसऱ्या मतानुसार ही अधीनता म्हणजे त्याच्या कार्याची यशस्वी पूर्तता आहे. त्याच्या अस्तित्वाची कायमची स्थिती नाही. त्याने जे कार्य हाती घेतले होते ते पूर्ण करून तो पित्याला अहवाल सादर करत आहे. म्हणजे त्याचं ध्येय पूर्ण झालं की तो पुन्हा आपल्या मूळ समानतेच्या स्थितीत परत येतो. जी तात्पुरती भूमिका त्याने घेतली होती ती संपते. अगदी बरोबर. एकदा का तारणाचं कार्य पूर्ण होईल, मृत्यूवर अंतिम विजय मिळवला जाईल, तेव्हा त्या भूमिकेची गरज संपेल आणि मग पिता आणि पुत्र यांच्यातील मूळ सार्वकालिक समानतेचं नातं पुन्हा प्रस्थापित होईल. त्यामुळे ती अंतिम अधीनता म्हणजे कार्याची पूर्तता आहे, अस्तित्वाचा दर्जा नाही. हे सगळं खूपच गुंतागुंतीचं आहे आणि तरीही आकर्षक आहे. आपण दोन्ही बाजू पाहिल्या, दोन्ही बाजूंनी आपापल्या परीने बायबलमधील वचनांचा अर्थ लावला आहे. पण ही चर्चा संपवताना आपल्या स्रोतामध्ये एक वाक्य आहे जे मला खूप महत्वाचं वाटतं. कोणतं वाक्य? ते वाक्य आहे, सृष्टीतील जीव देव नेमका कसा आहे हे समजू शकत नाही. आपण या सगळ्यावर इतकी चर्चा केली, पण शेवटी हा मुद्दा येतो की आपण जे काळ आणि अवकाशाच्या मर्यादेत अडकलेले आहोत ते या मर्यादांच्या पलीकडच्या नातेसंबंधाला पूर्णपणे समजू शकतो का? हाच या चर्चेचा गाभा आहे. ही चर्चा संपवताना हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. श्रेष्ठ, कनिष्ठ, समान, अधीन या सगळ्या आपल्या मानवी कल्पना आहेत. आपण त्या आपल्या अनुभवावरून, आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक संरचनेवरून तयार केल्या आहेत. आपण एका कंपनीचा बॉस आणि कर्मचाऱ्याच्या नात्याबद्दल विचार करतो किंवा राजा आणि प्रजेबद्दल. कदाचित आपण ह्या मानवी कल्पना एक अशा दिव्य नात्यावर लादत आहोत जे या सर्व कल्पनांच्या पलीकडचे आहे. म्हणजे आपण चुकीचे प्रश्न विचारत आहोत का? प्रेम, परस्पर समर्पण आणि एकत्वावर आधारित असेल, ज्याचं वर्णन करण्यासाठी आपल्या भाषेतील शब्द अपुरे पडतात. आपण त्रिमितीय वस्तूला द्विमितीय कागदावर काढण्याचा प्रयत्न करत आहोत, हो ना? काहीतरी महत्त्वाचं नेहमीच निसटून जाणार आणि कदाचित ते समजून घेण्याचा प्रयत्न करत राहणं हेच मानवी आकलनाच्या प्रवासाचं सौंदर्य आहे. हा विचार ऐकणाऱ्यांना नक्कीच अधिक चिंतनासाठी प्रवृत्त करेल.